नमस्कार, मी ओम बानसकर म्हणजेच तुमच्या सगळ्यांचा लाडका मधुकर. तुम्ही आपल्या 10वीला भरभरून प्रेम देत आहात त्यासाठी मनापासून आभार. पण तुम्ही आपल्या इट्स मज्जा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेचच सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळतील. आपल्या 10वीचे नवीन एपिसोड पाहायला मिळतील. तर लगेचच सबस्क्राईब करा इट्स मज्जा या युट्यूब चॅनलला आणि पाहायला विसरू नका 10वी. धन्यवाद. काय झालं सर मॅडम ते अंधनिधीबद्दल तुमच्याबरोबर वाईच बोलायचं होतं. काय झालंय बोल. मॅडम अंधनिधीतनं पैसे मिळालं होतं का नाही, त्यातनं त्या सागरनं त्याच्या संघानं वडापाव खाल्ला आणि कार्डावर पैसे कमी लिहिलेत. सर लय हाणलं पाहिजे त्याला. अहो आंधळ्या माणसांचं पैसे बी सोडणं झालंय ती झाड. थांबा जरा, नेमकं काय झालं आपण त्यालाच विचारूयात. काय शिक्षा करणं सोपं आहे, पण चूक नेमकी का केली हे कळायला पाहिजे नाही का. सर तो बघा तिथं खेळतोय. थांबा मी त्याला आवाज देतो. सागर, ए सागर इकडे ये. कांबळे सर बोलावतात. बोला की सर, काय विषय? माझी काय मदत लागणार होती का? तुझी मदत राहू दे. तू अंध मुलांसाठी गोळा केलेल्या मदतीच्या पैशातनं वडापाव खाल्ले असं कळालं, खरंय का? अहो नाही सर, असं आम्ही कावा करू का? तुम्हाला कोणी सांगितलं हे? आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय. असं मचा 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 खात होतस की वडापाव. खाल्ला की, पण तो आमच्या पैशाचा खाल्ला. अंधनिधीचा पैसा आहेत माझ्याकडे. सर 300 रुपये मोजा. सर 350 मिळालं होतं, ह्याच्याकडे 300 आहेत. अहो नाही सर, पाहिजे तर माझ्यावरती पोर होती ना त्यासनी बिचरा. ए मेवल्या दर्शा इकडे वाच. बोल की भावा. ही संधी म्हणतात आपण ते आंधळ्यासनी गोळा केलेल्या पैशातनं वडापाव खाल्लाय. आता तुम्हीच सांगा खाल्लाय का नाही ते. खरं सांगायचं नाही तर तुमच्या पालकांना शाळेत बोलवून त्यांच्या समोर सांगायला हवीन. नाही नको सर, सांगतो. 350 जमलेलं. तो सागऱ्या म्हणला 50 वडापाव खायचं आणि कार्डावर 300 मांडायचं.